झी 24 तास एक पाऊल पुढे. गडद जांभळ भरल आभाळ मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ. दादो महाराजांचे हे सुंदर शब्द, ही कविता या गडद जांभळ या सिनेमात वापरली देखील आहे. आता आपण याचबद्दल अधिक जाणून घेऊया संतोषकडून. नक्कीच सुंदर कविता आहे, सगळ्यांनाच आवडते कविता आणि दादो महानवर प्रश्नच नाही. आणि मुळात जास्त खूप बरं वाटतं सांगायला की ही कविता आमच्या या सिनेमात गाण्याच्या स्वरूपात आहे आणि या कवितेला स्वर तालबद्ध केलंय संदीप, सचिन आणि शैलेश यांनी सुंदर. आणि गायलंय हे त्या तिघांनीच गायलंय. हे गाणं सुंदर गायलंय, सुंदर गाणं केलंय. आणि हे गाणं आहे फिल्मचं टायटल सॉन्ग आहे. आणि जिथे आमशा निघतो रानात जायला, काही वस्तू आणायला, त्यावेळेला तो त्या नद्यांशी बोलतोय, झाडांशी बोलतोय, सगळ्या गोष्टी पाहतोय, तेव्हा ते गाणं आहे सुंदर. आणि छान अर्थात त्याचं शूटिंग व्हायचंय, पण खूप छान इमॅजिन केलंय आमच्या दिग्दर्शकांनी. फार सुंदर तू सांगितलं संतोष, ते इमॅजिन करूनच इतकं सुंदर वाटलं. संतोष, एक ऍक्टर म्हणून काय सांगशील की असे काही रोल्स असतात जेव्हा अगदी अशी उडी मारून हाच रोल आपल्याला मिळावा असं वाटत असतं, तर तसाच हा रोल आहे का, काय सांगशील? अर्थात एक तर ऍक्टर म्हणून मी खूप हावरट आहे. प्रचंड भूक लागलेली असते मला सतत. त्यामुळे असं काहीतरी वेगळा सुंदर कॅरेक्टर, असं सुंदर ताट समोर आलं तर ते बकाबक जेवायला छान प्रकारे त्याचा आनंद घ्यायला आवडतो. आणि आतापर्यंतचे सिनेमे केले, झेंडा मोरया, तर नक्कीच खूप आवडते आणि माझ्या जवळचे चित्रपट आहेत आणि सुंदर असे कॅरेक्टर्स मला त्यात करायला मिळाले. फक्त लढ म्हणा किंवा रिंगा रिंगा, शाळामधलं आहे कॅरेक्टर आहे. तसंच त्याच लेवलचं म्हणून एक वेगळं, अगदीच वेगळं. मला असं वाटतं की हे बघताना की संतोष जोळेकर या अशा पद्धतीचे पण काम करू शकतो असं लोकांना वाटावं, त्याकरता मी प्रयत्न करतोय. बाकी गणपती बाप्पा मोरया. मन जडलं तन भिडलं श्वास गुंतलं, मन जडलं तन भिडलं श्वास गुंतलं, क्षण ताटलं भान हरपलं, क्षण ताटलं भान हरपलं, अंग चिंब चिंबलं. सर, तुम्ही खूप सुंदर हे गाणं म्हणता असं मी ऐकलंय, तर एक झलक होऊन जाऊ दे. मी गाणं म्हणत नाही, ही कविता ऐकली आहे मी कधीतरी 15-20 वर्षापूर्वी महानवरांच्या तोंडून कुठल्या तरी संमेलनात. ते खूप चांगलं गातात. मी एक भ्रष्ट कॉपी करतो त्यांची. गडद जांभळ भरल आभाळ मृगातल्या सावलांना बिलोरी भोवळ. गडद जांभळ भरल आभाळ. कविता इतकी ग्रेट आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात एक नादो महानवर हेच एक वरदानच आहे. आणि त्यांनी लिहिलेली ही कविता म्हणजे आमच्या चित्रपटाला सहज तारुण्य येईल अशी ही कविता आहे. आम्हाला झलक म्हणून काहीतरी ऐकायचं आहे तुमच्या आवाजात, जे काय असेल ते गाणं आहे की ते मोठ्या संगीतकाराचं गाणं जीव रंगला. तर ते जर जीव रंगला दंगला असं ते म्हणजे ह्यात प्रेम प्रकरण म्हणजे अस्तित्व देऊ शकत नाही अशी अवस्था झाला. आपण मूळ पदावर आपण तर ते जे गडद जांभळ गडद जांभळ गडद जांभळ भरलं आभाळ भरलं आभाळ भरलं आभाळ असं एक टायटल सॉन्ग आहे. आपण एक विसरता कामा नाही की एक कवी आपल्या सोबत आहे, हेमांगी कवी. तर तू याबद्दल काय सांगशील? मी फक्त नावाची कवी आहे, कारण फक्त हेमांगी कवी हे नाव आहे माझं. पण या कवितांबद्दल काय सांग? हो नक्कीच. 3 गाणी आहेत या फिल्ममध्ये. एक जसं त्यांनी सांगितलं तशी ही कविता आहे, त्याचं गाण्यात रूपांतर झालंय. एक लव्ह सॉन्ग आहे जे प्रवीण दवणे यांनी लिहिलंय आणि एक सॅड सॉन्ग आहे. तर संगीतकार संदीप, सचिन, शैलेश हे संगीतकार आहेत. त्यांनी खूप सुंदर चाल ह्या सगळ्यांना दिलेली आहे आणि तो फ्लेवर ठेवलेला आहे. तो फार काहीतरी वेगळं असं म्युझिक म्हणून म्युझिक नाहीये आणि करेक्ट इंटरव्हल नंतर ते फिल्ममध्ये येतं. असं खटकणार नाही की अरे हे कशाला गाणं ठेवलंय, का ठेवलंय.
तर तो एक माहोल दाखवण्यासाठी गावातला, म्हणून ते गडद जांभळ आहे. त्या दोघांची लव्ह स्टोरी आणि त्या दोघांचं जे काही प्रेम प्रकरण आहे ते फार आपण असं स्वित्झर्लंडला जाऊन वगैरे आपण शूट करू शकत नाही. त्यासाठी त्याच लोकेशनवर राहून त्या फ्लेवरचं गाणं तिथे असलं पाहिजे. त्याच्यामुळे ते गाणं आहे लव्ह सॉन्ग. आणि एक तिची लव्ह स्टोरी पूर्ण होत नाही म्हणून तुझं दुःख आहे, तर त्यातलं एक सॅड सॉन्ग आहे. इतकी छान सुंदर गाणी आहेत. त्यातलं आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेलं आहे. लव्ह सॉन्ग आहे ते साधना सरगम आणि रूपकुमार राठोड यांनी गायलेलं आहे. आणि टायटल सॉन्ग जे संगीतकार आहेत त्यांनी ते गायलेलं आहे. जसं संतोष म्हणाला की प्रत्येक आर्टिस्ट खूप आवडत असतो, मला हे करायचं मला ते करायचं. आणि जर एकाच फिल्म मध्ये हे सगळं करायला मिळत असेल तर त्याच्याहून काय म्हणतात सोन्याहून पिवळं. त्याच्यामुळे ते करायला मिळतंय. आणि बघू आता कसं होईल. अजून शूट व्हायचंय ते, तर आमची पण कसोटी लागणार आहे की कसं ते शूट होतं आणि लोकांना कितपत आवडतं. आम्हाला तर ते आवडलंच आहे, सेटवरच्या लोकांना आवडलंच आहे. आता बघू लोकांना किती आवडतं. सोन्याहून पिवळं जांभळं जे काय होईल ते आपण बघूच. आणि खूप खूप धन्यवाद सगळ्यांना आणि खूप शुभेच्छा. इतक्या आपुलकीने तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि गडद जांभळसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्स तू इतक्या लांब या पाड्यात आलीस, आमच्या बरोबर इकडचे अनुभव संतोष इथलाच आहे, कारण काय वाटलं आम्हाला की तू कोंबडीशी एकरूप झालीस. तर धन्यवाद संतोष या सगळ्यांसाठी. तर लवकरच थिएटरमध्ये पाहायला विसरू नका गडद जांभळ. झी 24 तास एक पाऊल पुढे.